मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आज आपण बघूया टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय. एखादा कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू याचे 3 कॅटेगरीज आहेत. एकतर ते ऑलवेज ट्रू असू शकतो, एखादा कंपाऊंड स्टेटमेंट ऑलवेज ट्रू असू शकतो, ऑलवेज फॉल्स असू शकतो किंवा समटाइम्स ट्रू समटाइम्स फॉल्स या टाईपचा असू शकतो. फॉर एक्झाम्पल, इट इज रेनिंग हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, त्याला आपण पी नाव देऊया. इट इज नॉट रेनिंग हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, ह्याला निगेशन पी नाव देऊया. या 2 सिंपल स्टेटमेंट्सला जर ऑरनी कंबाईन केलं, एक कंपाऊंड स्टेटमेंट जर बनवलं आपण, इट इज रेनिंग ऑर इट इज नॉट रेनिंग, तर याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण या पद्धतीने लिहू शकतो. हा जो स्टेटमेंट आहे, इट इज रेनिंग, एकतर पाऊस पडत असेल तर तो ट्रू असणार आहे, पाऊस पडत नसेल तर तो फॉल्स असणार. तर पी या सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स. नेगेशन पी इट इज नॉट रेनिंग याची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ते ट्रू असू शकतो किंवा फॉल्स. तर या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू नेहमी ट्रूच असणार आहे. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जर ऑर असेल तर त्याचा रूल असा आहे, बोथ फॉल्स असेल तर फॉल्स. तर बोथ फॉल्स इथे या केसमध्ये कधी येणारच नाही. तर असा कंपाऊंड स्टेटमेंट जो नेहमी ट्रूच राहणार आहे त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. सेकंड बघूया कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया, इट इज रेनिंग अँड इट इज नॉट रेनिंग. या 2 सिंपल स्टेटमेंट्सला इट इज रेनिंग, इट इज नॉट रेनिंग याला अँडने जर जोडलं तर हा कंपाऊंड स्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असणार आहे. हा कंपाऊंड स्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असणार आहे. अँडसाठी रूल काय होता? अँडसाठी बोथ ट्रू असेल तरच ट्रू असणार आहे. दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर तो स्टेटमेंट फॉल्स असतो. अशा कंपाऊंड स्टेटमेंटला ज्याची नेहमी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्सच असणार आहे त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. थर्ड टाईप कॉन्टिंजन्सी म्हणजे काय बघूया. पी हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, इट इज रेनिंग, क्यू इट इज कोल्ड. या 2 सिंपल स्टेटमेंट्सला अँडने जर आपण जोडलं, इट इज रेनिंग अँड इट इज कोल्ड, यांचा जर ट्रूथ टेबल आपण बनवला तर एका केसमध्ये तो ट्रू येणार आहे आणि बाकीच्या केसमध्ये ते फॉल्स असणार आहे. तर कॉन्टिंजन्सीमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट समटाइम्स ट्रू असतो आणि समटाइम्स फॉल्स असतो.